बस झाले तुझे अत्याचार. घाबरले ना मी. स्वामी, आधीचे दगड तुम्ही गावाबाहेर भिरकावले आणि हा दगड मात्र गावात. म्हणजे स्वामी, ती व्यक्ती गावातलीच कोणी आहे का? अत्याचार करणारी अशी कोणती व्यक्ती आहे आपल्या गावात? आहे, एक व्यक्ती आहे. सुभेदार. हा दगड कोणी फेकला? अहो, थोडक्यात वाचलो आपण. हे असं दगड अंगावर पडणं चांगलं लक्षण नसतं. श्रावणी, असं काही नसतं. लहान पोरं खेळत असतील, खेळता खेळता दगड पडला असेल इथे. भलतं सलतं मनात आणू नकोस. बाकी सगळं सोड. आपण जे ठरवलंय ना ते आपल्याला आज पार पाडायचंय, लक्षात ठेव. जो गावातल्या लोकांना छळतोच आहे, त्यांच्यावर अत्याचार करतोच आहे, पण स्वतःच्या सुनेला, गोमतीलाही छळतो, त्रास देतो. सासूबाई, अहो काय करता? सासूबाई थांबा. काय झालं सासूबाई? तुझ्या बाबतीत निर्णय घेतलाय आम्ही. तुला या घरात राहण्याचा काही एक अधिकार नाही. काही एक अधिकार नाही. काही एक अधिकार नाही. हे गाठोडं घे आणि आत्ताच्या आत्ता बाहेर चालती हो. सासूबाई, मी तुमच्या पाया पडते. असं नका करू सासूबाई. ऐकलंस ना? निघ इथून. मामनजी, अहो असं नका करू. मी काही चुकीचं केलं नाहीये हो. रोज रोजचा मनस्ताप नकोय आम्हाला. बस झाला आता. तू ऐकलं नाहीस का? आत्ताच्या आत्ता निघ, माहेरी निघ. सासूबाई, माझ्यावर कृपा करा, पण मला घरून असं हाकलवू नका हो. आता निघ इथून, नाहीतर माझ्या हातून काहीतरी वाईट घडेल. मामनजी, मी माहेरी नाही जाऊ शकत. माहेरी जायचं नाहीये तुला? माहेरी जायचं नाहीये तुला? थांब, अशी ऐकायची नाहीस तू. हे घे. हा दगड घे, नदीत उडी टाक आणि संपव सगळं. श्रावणी, अब किती अभद्र बोलतेस तू. तुला तुझं तरी समजतंय का? ही सगळं सहन करते म्हणून किती अत्याचार कराल तिच्यावर. कोमती कुठेही जाणार नाही. आई, हिला चावच लागेल. सुभेदार झालास म्हणून सगळं विसरलास का रे? स्वामी काय म्हणाले होते ते आठव. ती तुमची सून नंतर, आधी आमची लेक आहे आणि तिच्यावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार नाही. हे स्वामींची लेक आहे ती. तिला घराबाहेर काढायची चूक करू नका. असं मग सांग स्वामींना हिला घेऊन जायला. हिला घरातून हकलण्यापासून प्रत्यक्ष स्वामी सुद्धा मला अडवू शकत नाही. हा बघा,
अहंकाराचा आणि गर्वाचा थर साचलेला दगड. त्याला वाटतं की आपल्याला कोणी फोडू शकत नाही. या दगडाचे तुकडे झाले. हे कसं शक्य आहे? अहंकार कितीही कठीण असला तरी तो मोडून काढायला सत्याची एक टिचकी पुरेशी असते. श्री स्वामी समर्थ. स्वामी स्वामी मी तुम्हाला शरण आलोय. स्वामी मला मार्गदर्शन करा. मी आयुष्यात खूप चुका केल्यात, खूप पाप केलेत. मला त्याचं प्रायश्चित्त घ्यायचंय स्वामी. मी पुन्हा ते पुण्य कमवू शकतो का स्वामी? मला पुन्हा देवाला मिळवता येईल का? मला एक सांग, ती नदी कधी गढूळ होते का? हो स्वामी. तिच्यामध्ये जर कधी कचरा जमा झाला तर ती दूषित होते. पूर्ण गढूळ कधी होते? पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस येतो आणि नदीला पूर येतो, जेव्हा तिच्यामध्ये माती आणि गाळ जमा होतो तेव्हा ती पूर्णपणे दूषित होते स्वामी. ती कायम तशीच राहते का? नाही स्वामी, हळूहळू ती पुन्हा स्वच्छ होऊ लागते. माणसाच्या आयुष्याचंही असंच असतं. कधी मोहाचा कचरा तर कधी स्वार्थाचा कचरा मनात साठतो. मग माणूस त्या विकाराच्या आहारी जाऊन पापाकडे वळतो. पण ही अवस्था कायमची नसते. पापाकडून प्रायश्चित्ताकडे आणि प्रायश्चित्ताकडून पुण्याकडे माणूस कधीही वळू शकतो. देवाचे दरवाजे कधीच बंद नसतात. माणूस स्वतःला बंद करून घेतो. सावरायची, सुधारायची संधी प्रत्येकाला मिळत असते. धन्यवाद स्वामी, तुम्ही मला मार्ग दाखवलात. श्री स्वामी समर्थ. अशीच संधी सुभेदारालाही मिळू शकते. मागे फिरायचं की फिरायचंच नाही त्याने ठरवायचंय. शिवशंकर शंभो. हे चूक आहे. अन्याय करताय तुम्ही तिच्यावर. आई, तू मध्ये पडू नकोस. हो सासूबाई, तुम्ही ना हिची बाजू बघतच नाही म्हणून आम्ही चुकीचे वाटतो तुम्हाला. मग मलाही माहेरी पाठवा. मीही निघून जाते इथून. आई, काय बोलतेस तू? मी माझ्या नातसुनेवर होणारा अन्याय सहन करू शकत नाही. माझा नातू जिथून कुठून हे सगळं बघत असेल, काय वाटत असेल त्याच्या आत्म्याला? सासूबाई, तुम्हाला फक्त हिचीच बाजू दिसते म्हणून तुम्ही हिच्या सगळ्या चुका दुर्लक्षित करता. तिच्या चुका? तुम्ही तिला आधीच चुकीचं ठरवलंय म्हणून तिची प्रत्येक गोष्ट चुकीचीच वाटते तुम्हाला. तुमचा तिच्यावर विश्वास नाही, मग तिला कसा न्याय मिळणार? गोमतीला घरात घेणार आहात की नाही? नाही, 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 नाही. गोमती, चल, आता मला इथे राहता येणार नाही. चल. थांबा. गोमती, शेवटची संधी देतो तुला. यापुढे अशी चूक केली तर तू विचारही करणार नाही अशी शिक्षा देईन तुला. आजी, रडू नकोस. मी आहे तुझ्या सोबत. स्वामी, हिच्या आयुष्यातली दुःख संपवा. हिला न्याय द्या आणि तिला जगण्याची नवी ताकद द्या.
तथास्तु. हा दगड लाल कसा झाला? स्वामी देवांनी तथास्तु म्हटलं, पण कुणाच्या प्रार्थनेला, कुणाच्या हाकेला प्रतिसाद दिला त्यांनी? हा पांढरा दगड अचानक कुंकवासारखा लाल झाला. स्वामी देवांची ही काय लीला आहे? हा कोणत्या बदलाचा संकेत आहे? आजोबा, तुम्ही वर्ग घेण्यासाठी जागा दाखवणार होतात ना? बाळा, हे अक्कलकोट आमचंच आहे. तू तू ही जागा निवडू शकतो तुझे वर्ग घेण्यासाठी. ह्या जागेत विशेष असं काय आहे? ही तर फक्त मोकळी जागा आहे. आजोबा, हे रोपट आत्ताच कोणीतरी लावलेलं दिसतंय. याला असंच ठेवलं तर गुरं वगैरे खाऊन टाकतील. अरे हे बघ इथे शिव. अरे तुला शोधत होतो आम्ही. बोला, काय झालं? तुला ते साहेबांची भाषा शिकवायचे वर्ग सुरू करायचेत ना? हो, मग त्यासाठी आम्ही गावात जागा शोधत होतो, पण गावात जागा कोणीच द्यायला तयार नाही. अरे मग एखाद्या मोकळ्या जागी, झाडाखाली किंवा पारावर आपण सुरू करू शकतो ना? आपण त्यासाठी सुद्धा सुभेदारांची परवानगी घ्यावी लागेल. धर्मशाळेत कदाचित जागा मिळेल, पण त्यासाठी सुभेदारांनाच विचारावे लागेल. म्हणजे सगळीकडे अडचणी आहेत. आणि सुभेदार किती कर्मठ विचारांचे आहेत हे माहिती आहे मला. मला तर नाही वाटत की ते सहजासहजी अशी परवानगी देतील म्हणून. हे बघा, माझ्या कार्याला स्वामींचा आशीर्वाद आहे आणि स्वामींच्या आशीर्वादापुढे कुठलीच अडचण मोठी नाही. चला आपण सुभेदारांकडे जाऊया. नाही, नको बाबा. त्या सुभेदारांचा राग आमच्यावरती ओढवून घ्यायचा नाही आहे. चल बाबा इथून. नाही आहे ना, चल. अरे, मार्ग कठीण असला तरी चालणं थांबवायचं नसतं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
आजी आजी काय झालं ग? आजी या लाकडांमध्ये सापाची कात आहे. कात? आजी हळू. स्वयंपाकाचं बघ आता. आजी आजी काय झालं ग? आम्ही चूल तयार करण्याआधीच कोळसे पेटले. कुठे आहेत कोळसे? हे काय चाललंय? हे काय चाललंय? मगाशी सापाची कात, आता हे जळणारे कोळसे. स्वामींना काही सुचवायचंय का? तुला आता काट टाकायची आहे. काट टाकणं म्हणजे नवीन आयुष्य सुरू करणं. काय काम आहे? नमस्कार, माझं नाव शिव, राहणार पिराची वाडी. एका कामासाठी आलो. नाव गाव कळलं, तुझं गोत्र काय, कुळ काय, धर्माचरण कोणतं आहे तुझं? नाव आणि गाव पुरेसं आहे, बाकी जाणून घेण्याची काय गरज आहे तुम्हाला? त्यावरूनच कळतं माणूस कसा आहे ते, आणि त्यावरच ठरवतो मी त्याला घरात घ्यायचं की नाही. मला बाकी सांगण्याची गरज वाटत नाही. तुम्ही घरात घेतले नाही तरी काही हरकत नाही. हा माझा अर्ज आहे, हा अर्ज स्वीकारा. मी इंग्रजी भाषा शिकवण्याचे वर्ग सुरू करणार. गावातील लोक नवीन इंग्रजी भाषा शिकतील, त्यांच्यासाठी नवीन दारं उघडे होतील. त्यासाठी जागा हवी आहे. गावातील 2-4 जागा सुचवल्या आहेत, त्यापैकी कुठलीही चालेल, फक्त तुमची परवानगी हवी आहे. हे वस्त्र आमचे. काय काम आहे? या गावात या कामासाठी जागा मिळणार नाही. परकीय भाषा शिकायची त्याची इथे काय गरज आहे? हे परकीय अतिक्रमण मी इथे होऊ देणार नाही. हो, पण हे अतिक्रमण नाहीये, हे प्रगतीचं पाऊल आहे आणि लोकांना नवीन संधी उपलब्ध होतील. बस बस झालं तुझं ज्ञान. चल निघ इथून.
पार्वती, फडतळावरची काशाची वाटी आण. आजी हे काय? काय काय तुझ्या भांगेत कुंकू कसं? हे काय केलंयस तू? नाही नाही, मी मुद्दाम नाही केलं. अपघाताने माझा हात लागला आणि भांड पडलं. अपघाताने अशा गोष्टी घडत नाहीत. ह्या आईने सांगितलं ना, म्हणून तुझं ओपन केलं नाही. पण हे असं होणार असेल ना, तर तुझं ओपन केलेलंच योग्य, ओपन केलेलंच योग्य, ओपन केलेलंच योग्य, केलेलंच योग्य. खबरदार तिच्या कपाळाला हात लावशील तर तिच्या कपाळावरची भाग्यरेषा लिहिणारे अथवा पुसणारे तुम्ही कोण? तिच्या कपाळावर आम्ही कुमकुम रेषा ठरवलीये आणि ती अखंड राहील, आणि ती अखंड राहील, ती अखंड राहील. जे आम्ही ठरवतो ते नियती देखील बदलू शकत नाही. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. काय झालं? एवढा व्याकुळ का दिसतोयस? स्वामी, मी रोज प्रामाणिकपणे कष्ट करतोय हो, पण माझ्या प्रयत्नांना यशच येत नाहीये. माझ्यापेक्षा कमी कष्ट करणारी लोक माझ्या पुढे जात आहेत. हे असं का होतंय स्वामी? तो दगड दिसतोय ना, तो इथून त्या कोपऱ्यापर्यंत आला. हा दगड शक्य नाहीये, एकट्याने हलवणं शक्यच नाहीये. प्रयत्न तर कर. स्वामी, प्रयत्न केला पण दगड काय हलत नाही. काय रे,
एवढ्यातच गळफटला? कविराज, जा बघू, दगड हलवा, जा जा. नाही स्वामी, हा दगड हलवणं शक्य नाहीये. स्वामी मी म्हणलं होतं ना. होय स्वामी, अहो हा दगड खूपच जड आहे. तू अजून पूर्ण ताकद लावलीच नाहीस. असं समज हा तुझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तर कर प्रयत्न. हो स्वामी. असं समज हा दगड हलवलास तर तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या संपतील. आज तुझ्या आयुष्याचा कल्याणाचा मार्ग आहे. कर प्रयत्न. शिवलाही असंच मोठं काम करावं लागणार आहे. बघू, तो सुरुवातीलाच हार मानतोय की आम्ही त्याच्यासाठी ठरवलेलं ध्येय गाठतोय. सुंदरे, काय स्वामी? कलश शिवला नेऊन दे. शिवला आत्ता? हो, शिवशंकर शंभो. तिच्या कपाळावर आम्ही कुमकुम रेषा ठरवलीये आणि ती अखंड राहील. जे आम्ही ठरवतो ते नियती देखील बदलू शकत नाही. आजी, स्वामी असं का म्हणाले असतील? माझ्या कपाळावरची कुमकुम रेषा कायम राहील म्हणजे मी तर माझा पती गमावलाय. माझ्या कपाळावरचं कुंकुमी कधीच पुसलं गेलंय. मग हे नव्याने भांगात कुंकू? प्रयत्न कर, अजून जोर लाव. स्वामी, स्वामी दगड हल्ला. पण स्वामी, दगड अशा जरी वेगाने हल्ला तर त्या टोकापर्यंत न्यायला अनेक दिवस लागतील. हो, दगड किती हल्ला हे का बघतोयस? तुझ्यात किती बदल झालाय ते बघ ना. आम्हाला तुझ्यातल्या ताकदीची तुला जाणीव करून द्यायची होती. आपण आपल्यातलं खरं सामर्थ्य आणि कौशल्य ओळखतच नाही. संकट बघून आपलं अवसान आधीच कळतं. कविराज, बांबू घेऊन ये. हे तर खूप सोपं होतं. तीन गोष्टी कायम लक्षात ठेव. कधी हार मानायची नाही. स्वतःची ताकद ओळख आणि स्वतःला बदल. शक्तीच्या बरोबर युक्ती सुद्धा वापरली तर यश तुम्हाला मिळतंच. नशीब बदलतं.
आयुष्य बदलतं. गरज असते ती तुमचा दृष्टिकोन बदलण्याची, स्वतःला बदलायची तयारी ठेवायची. आमच्या गोमतीलाही ही तयारी ठेवावी लागणार आहे. शिवशंकर शंभू. नाही, हे असं नाही चालणार. मी विधवा आहे आणि माझ्या भांगीत कुंकू नाही चालणार. लोक काय म्हणतील? मामंजींना आणि सासूबाईंना हे अजिबात नाही आवडलं. मला काहीतरी करावं लागेल. ताई, अगं अगं काय करतेस तू हे? हं? ही स्वामींची इच्छा दिसते. स्वामी म्हणाले होते ना, कुंकू कायम राहणार. कुंकू कायम राहणार म्हणजे नक्की काय? आणि का? माझे पती गेले म्हणजे पुनर्जन्म होणार आहे का? स्वामी जे काही करतायत ना, ते तुझ्या भल्यासाठीच असेल. रोपट्याला पाणी घालायला हवं, नाहीतर ते जगणार नाही. पण घरातलं वातावरण एवढं तापलेलं असताना मी बाहेर कशी पडू? शिव, स्वामी देवांनी हे तुला द्यायला सांगितलंय. मला पण मी ह्याचं काय करू? ते काही मला सांगितलं नाहीये, फक्त हा कलश तुला द्यायला सांगितलाय. आता या पाण्याचं काय करायचं ते स्वामी देवच तुला सुचवतील. स्वामी नेमकं मला काय सांगू पाहताय? शिव, काय झालं? काय ठरलं का जाग्याचं? सुभेदारांनी नकार दिला. मग आता काय करायचं? स्वामीच मार्ग दाखवतील. ह्या पाण्याचं मी काय करू? पाणी प्यायला वापरतात, देवाला अभिषेक घालायला वापरतात. आणि हा, काही जण रोपट्यांना घालायलाही वापरतात. हा, रोपट हेच तर उत्तर आहे. समजलं स्वामी मी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. झाड असो अथवा आमचा भक्त, त्याच्या वटलेल्या आयुष्याला पुनर्जीवित करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याच्या आड कोणीही किती अडथळे आणले तरी आम्ही ते पार पाडणारच. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. देवा, माझ्याकडून पाप घडलंय, मला माफ कर, माफ कर. क्षमस्व, सुभेदार, क्षमस्व. हे काय करताय तुम्ही? थांब. आपल्या घरातल्या विधवा सुनेच्या भांगेत कुंकू पडलं. फार मोठं पाप झालंय, पाप. पापक्षालन केलं पाहिजे, क्षमा मागितली पाहिजे देवाकडे. क्षमा. आत्मक्लेश केल्याशिवाय पाप धुतलं जाणार नाही. सुभेदार हो, सुभेदार हो, काय करताय?
स्वतःला असा त्रास करून घेऊ नका. सुभेदार ऐका माझं, तुमची काय चूक आहे ह्यात? मला सांगा, स्वामींच्या बोलण्याचा तुम्हाला काही अर्थ लागलाय का? होय श्रावणी, तिला पुन्हा सौभाग्यवती करण्याचा विचार स्वामींच्या मनात आलाय. तिचा पुनर्विवाह. काय? एका विधवेचा पुनर्विवाह? नाही नाही, हे आपल्या संस्कृतीला धरून नाही. एका विधवेला पुन्हा विवाह करण्याचा अधिकार नाही. पण तो अधिकार मी तिला मिळूही देणार नाही. लाख मनात असेल स्वामींच्या तसं, पण तसं काही घडण्याआधी मी गोमतीचा श्वास कायमचा बंद करून टाकेन. त्यापेक्षा तशी वेळ येण्याआधीच आपण काहीतरी मार्ग काढायला हवा. काय करायचंय ते आता माझ्या लक्षात आलंय. माहित नाही का, पण त्या रोपट्याबद्दल प्रचंड ओढ वाटते. असं वाटतंय आत्ताच्या आत्ता जावं आणि त्याला पाणी घालून यावं. राहवत नाही आता मला, पण ह्या आधी असं कधीच नव्हतं झालं. मामंजी आणि सासूबाई घरात नाहीयेत तोपर्यंत मी रोपट्याला पाणी घालून येते. नाही म्हणजे ती, अरे देवा, काय झालं? ज्या कामासाठी निघालो होतो त्यासाठी लागणारे पैसे तर घेतलेच नाही. कठीण आहे तुझं. एक काम करा, तुम्ही पुढे व्हा, मी पैसे घेऊन येते लगेच. ठीक आहे. आलेच. हे कुंपण? हे रोपटं तुम्ही लावलंय? हो, पण ह्याच्या भोवती कुंपण कसं? हे मी केलंय. गुरं खातील अशी भीती होती म्हणून मीच कुंपण घातलं, आणि आता पाणीही घालायला आलो होतो. कसं थांबवावं हिला? थांबा. रोपटं तुम्ही लावलंय तर पाणीही तुम्हीच घाला. रोपट्यालाही तुमच्याकडूनच अपेक्षा असेल, त्यालाही बरं वाटेल. आपल्या गोष्टींची काळजी आपणच घेतली पाहिजे.
काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. ही गोमती आहे कुठे? गोमती, गोमती, ही गोमती नेमकी गेली कुठे? स्वयंपाक घरात नाही, तिच्या खोलीत नाही, घराबाहेर तर नाही गेली ही. सासूबाई, काय ग, कुठे गेली होतीस? देवघरात होते. आणि हे काय, हे पुसलं नाही अजून तू? सासूबाई, अहो माझ्यावर विश्वास ठेवा. मी पुसण्याचा खूप प्रयत्न करत होते पण ते पुसलंच जात नव्हतं. मला अक्कल शिकवू नकोस. बाहेर जाऊन येते, आल्यानंतर बघते तुझ्याकडे. आणि हा, हे लक्षात ठेव की स्वामींच्या मनात जे काही आहे ना त्यातलं आम्ही काहीही होऊ देणार नाही. कळलं? आमच्या मनात फक्त भक्ताचं कल्याण असतं आणि भक्तांचं कल्याण करण्यापासून आम्हाला कोणी अडवू शकत नाही. करा, तुम्हाला जे करायचं असेल ते करा, पण आम्ही भक्ताला त्याच्या कल्याणासाठी घेऊन निघालो आहोत. खेळ सुरू झालाय, तो आता थांबणार नाही. नियती जे ठरवते त्याच्या विरोधात जाणाऱ्याचा पराभव निश्चित असतो. स्वामी, मला आधी हे रोपटं दिसलं जे यांनी लावलं होतं. हे रोपटं तुम्ही लावलंय? हो. मग मला या रोपट्याबद्दल ओढ निर्माण झाली आणि स्वामींनी आज हा कलश देऊन मला ह्या रोपट्याजवळ पाठवलं. आणि त्याच वेळी याही इथे आल्या. हे कसले संकेत आहेत स्वामी? स्वामी, मला काय सुचवू पाहताय? शिवभाऊ, इंग्रजी शिकण्यासाठी तर ही जागा चांगली आहे, परंतु सुभेदारांची परवानगी नाही आहे ना. तर मग या जागी सारखं सारखं काय येत आहे? माहित नाही, पण स्वामी मला परत परत ह्याच जागेवर का घेऊन येत आहेत? शिव, स्वामी, श्री स्वामी समर्थ. या चिठ्ठ्या घ्या आणि सुभेदाराकडे जा आणि त्याला द्या. स्वामी, पण काय लिहिलंय यात? उघड आणि वाच. सुभेदार, या गावात नेमका श्वास कुठे घ्यावा याची जागा सांगावी. कधी आणि कुठे जेवायचं याचीही परवानगी द्या. पण स्वामी, या गोष्टींसाठी परवानगी घेण्याची काय गरज आहे? नाही आहे ना गरज. मग शिक्षण कुठे घ्यायचं याची परवानगी कशाला? शिक्षण हा तुमचा हक्क आहे. श्वास घेणं हा तुमचा अधिकार आहे. तसंच शिक्षण घेणं हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. शिक्षणावर कोणाचंही राज्य नसतं. ते मिळवणं हा तुमचा हक्क आहे.
तुम्ही मुळात या मानसिकतेतून बाहेर या. जिथे मन घाबरतं तिथेच गुलामी सुरू होते. या भीतीतून एकदा तुम्ही मुक्त व्हाल तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थानं जगाल. आपण स्वामी सुभेदार ह्या सर्व गोष्टींच्या विरोधात आहे आणि त्यांच्या हातात सत्ता आहे. अक्कल बडी के भैंस. एक गोष्ट लक्षात ठेवा, जो स्वतःच्या हक्कांसाठी उभा राहतो देव त्याच्याच पाठीशी उभा असतो. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. गोमती, गोमती, कुठे हरवलीस ग? मगासपासून बघतीये, मध्ये मध्ये हरवतीयस. कसला विचार करतेस? नाही, काही नाही. खरं तर ते कुंकवाचं प्रकरण झाल्यापासून थोडं भांबावल्यासारखंच होतंय. सासूबाई मामनजी काय निर्णय घेतील त्याचीच सतत मनात भीती वाटते. भीतीला बाहेर ठेव. देवासमोर फक्त श्रद्धा ठेवायची असते. चल. गोमती, जलाभिषेक सुरू कर आणि महादेवाला मनातलं सगळं सांग. भीती बोलून दाखवली ना की अर्धी संपते आणि देवासमोर ठेवली ना की पूर्ण विरघळून जाते. देवावर विश्वास ठेव. शिव तुझं भलं करेल. 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 महादेवाच्या दर्शनाला जा. शिवच तुला मार्ग दाखवेल. नमस्कार, माझं नाव शिव, राहणार पिराची वाडी. एका कामासाठी आले. शिव, स्वामी म्हणाले शिव आणि हा शिव, हे सगळं योगायोग आहे की कुठला दैवी संकेत? गोमती, काय झालं ग? कधी कधी उत्तरं आपल्याला शब्दात सापडत नाही, ती अनुभवातून सापडतात. दैव संकेत देतं, पण त्याचा अर्थ समजायला आपलं मन शांत असावं लागतं. तू अभिषेक सुरू ठेव, मी फुलं घेऊन येते. शिवशंकर शंभो. घे वाकावी सळी. स्वामी, हे मी. प्रयत्न तर कर. स्वामी, हे शक्य नाही स्वामी. अरे काय एवढं पण जमत नाही होय. या निकडे, मी करतो.
स्वामी ही सळी वाकवणं अशक्य आहे, माझ्याच्याने नाही होणार आहे. दे इकडे. स्वामी, ही सळई मी वाकवू शकतो. हे कसं शक्य आहे? जे आम्हाला जमलं नाही ते हा कसं करणार आहे? फक्त ताकद महत्वाची नसते, विचार महत्वाचा असतो. चला माझ्यासोबत. शिव, आज तुला तुझ्या आयुष्याचा खरा उद्देश आम्ही सांगणार आहोत. ज्याला स्वतःची शक्ती ओळखता येते तो अशक्य ही शक्य करून दाखवतो. आम्ही याचे संकेत गोमतीलाही द्यायला सुरुवात केली आहे. दैवी योजना फक्त एका व्यक्तीसाठी नसते, ती अनेकांचं आयुष्य जोडते. आणि शक्ती हातात नसते, ती विचारात असते. महादेवाच्या दर्शनाला जा, शिवच तुला मार्ग दाखवेल. नमस्कार, माझं नाव शिव, राहणार पिराची वाडी. एका कामासाठी आले. हे सगळं काय चाललंय? मलाच काय हे सतत आठवतंय? स्वामी म्हणालेले शिव आणि हा शिव. हे रोपटं तुम्ही लावलंय? हो, पण ह्याच्या भोवती कुंपण कसं? हे मी केलंय. त्यांना काहीही माहित नसताना त्यांनी माझ्या रोपट्याची काळजी घेतली आणि आम्ही एकाच वेळी तिथे पोहोचलो. का हे सगळं एकमेकांशी जोडलेलं वाटतंय? का माझ्या आयुष्याचा धागा कुठेतरी त्याच्याशी जोडला जातो? स्वामी म्हणतात तसं जेव्हा प्रश्न वाढतात तेव्हा उत्तर जवळ येत असतं. असं खरंच असेल का? अरे हे काय, त्याने तर सळई वाकवली. अरे आतापर्यंत वाकत नव्हती, पण सुभेदाराची सत्ता या सळईसारखीच आहे. सांगा आता, वाकवणं अशक्य आहे का? नाही स्वामी. संघर्षाशिवाय सिद्धी नाही आणि तापवल्याशिवाय लोखंड वाकत नाही. शिव, तुला सुद्धा या सळईसारखं सुभेदाराला वाकवायचं आहे, पण या तरुणांसाठी नाही, या गावासाठी नाही, तर तुझ्या स्वतःसाठी सुद्धा. स्वामी, मी हो, तुला फक्त या तरुणांचंच आयुष्य बदलायचं नाहीये, आणखीन एकाचं आयुष्य बदलायचंय. कुणाचं? मगाशी दिलेली चिठ्ठी वाच, त्याच्यातच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. शिवशंकर शंभो. गोमती, हे माझं उद्दिष्ट. शाणा हो, शाणा हो. सुंदरा मावशी, अहो स्वामी असे सुई धाग्याशी का बोलतायत? आणि शहाणा हो म्हणजे काय? हो ना, अहो मलाही याचा अर्थ नाही कळला. कसला अर्थ नाही कळला तुम्हाला? हा गयाताई, अहो प्रत्येक गोष्ट सुंदरा मावशीलाच का विचारायची आहे तुम्हाला? मीही इतकी वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवलेत बरं का. त्यांच्या प्रत्येक कृतीचा अर्थ मी सांगू शकते तुम्हाला. बर,
मग तुम्हीच सांगा. ते कविराज गया, स्वामी देवांची प्रत्येक कृती ही तापवलेल्या दुधासारखी असते. दूध तापवलं की त्याच्यावरची साय आपल्याला लगेच दिसत नाही, त्याच्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. तसंच स्वामी देवांच्या प्रत्येक कृती मागचा अर्थ आपल्याला लगेच कळत नाही. तो उमजतो आणि मग उपदेशाची साय आपल्या वाट्याला येते. आदर आदर कपिले इकडे हे घे. सुंदरे तू हे घे. याचं काय करायचंय? किंवा कापड स्वामी, अहो नुसत्या सुईने कापड कसं शिवणार? हो स्वामी देवा, अगदी बरोबर बोललात गयाते. स्वामी, अहो सुई नसेल तर हे कापड शिवलं जाणार नाही. कसं शक्य आहे? कपिले आण ते कापड. सुंदरे तू इथे